आम्ही पण वर्ग उघडला नसला की असं बेताडावरून जायचो, पण आमच्या वेळेस जाळ्या नव्हते. आम्ही या जाळ्यातून सुद्धा आतमध्ये जायचो. नुसत्या चौकणी होते पण जाळ्या नव्हते. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर शाळेत आलंय आणि शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या नाही असं कधीच होत नाही. तर आज आम्हाला शाळेत आलतो आणि शाळेत आल्यापासून सगळ्या जुन्या आठवणी मी नाही का इथं बसायचो, इथं खेळायचो, इथं हे करायचो, सगळ्या आठवणी लक्षात आला. तर ही आमची पाण्याची टाकी, हिला आम्ही महिन्यातून एकदा साफ करायचं. इथून वरून आतमध्ये जाऊन साफ करायचं. इथून हे पाणी आलं की हे आधी इथं काही बांधलेलं नव्हतं. इथून डायरेक्ट एक पाट होता. हे पाटात इथून मागं जायचं आणि तिथं मागं जायचं. आम्ही त्या पाटाला आहे ना धरणं बांधायचं. ती काय म्हणतात पाट बांधायचं पाट. मग कोणाचा मोठा पाट, मग इथं एकाचा पाट, तिथं एकाचा पाट. ह्याचं पाणी सोडलं की पुढच्याचा पाट फसणार. तीच आमचं दिवसभर. मग जेवायची सुट्टी झाली की पाट असा बांधायचा की 4ची सुट्टी होतपर्यंत तो पाट राहिला पाहिजे. एवढं मोठ्यांना पाट बांधायचं. हे आमचा 9वी नाही, हा 6वीचा वर्ग होता, हा 8वीचा वर्ग होता, ह्यो 5वीचा वर्ग. आणि इथून खाली मराठी शाळा होती. आधी मग आमची इंग्लिश शाळावरती न्यू इंग्लिश स्कूल नाव होतं. शाळा मराठीच होती. इथं भरायची आणि इथं मराठी शाळा होती. 2री आणि 3री इथं भरायची. सोबत भरायचं दोन्ही वर्ग. नाही, 1ली आणि 2री सोबत भरायचं. 3री आणि 4थीचं ते 2 वर्ग असायचं. हे आमचं खेळायचं ग्राउंड. इथं गट्टू नव्हतं. आम्ही होतो तेव्हा. आम्ही जेव्हा 8वी 9वीला गेलो तेव्हा इथं गट्टू टाकलं. तेव्हा इथं चिखलच होता. पाऊस पडला की इथं एवढी पोरं पडायची की विचारूच नका. चालायला लागलं हे तरी आता बघ कमी. आधी असं आहे ना, पोरं मुद्दामून असं आहे ना पाय घासून घासून मुद्दामून घासरड बनवायची. पोरांचा पाय पडला की पोरं घासरलीच पाहिजे. ह्या वर्गात लय मजा यायची. ह्या वर्गात अख्ख्या चिमण्या असायच्या. ह्याचं पत्र गड आम्ही ह्याला पुलस मारायचं टाइमपासवारी. पावसात इथं भिजायचं. इथं अख्खी डबकी व्हायची. इथं पण अख्खं डबकवायचं. बाथरूमच्या तिथं डबकं व्हायचं. हे डबल बार. ह्याच्यावरती सकाळी जे आलं ना शाळेत ह्याच्यावर कैची खेळायला सुरुवात. ह्याच्यावर कधीच व्यायाम नाही केला, पण कैची हा खेळ लई खेळला आम्ही त्याच्यावरती. तो खेळ काय असतो तर एकावर राज्य असतं. त्याने दुसरा ह्याच्या खाली उतारला डबल बारच्या की त्याला शिवायचं. मग त्याच्यावर राज्य. पण ते शिवाय गेला की तिथं लई प्रॉब्लेम. शिवायला गेला आणि पुढच्याला हात लावायला लागला तवर तर त्याला त्यांनी कैची घातली तर सगळेजण त्याच्या अंगाला लटकायची. पार रडकुंडी आला तरी सोडीत नसायची. हे बेताडांना आम्ही ना त्या साईडने फोडून नाही का एक किड बाहेर काढली होती. मी पाय देऊन त्याच्यावर चढत आला पाहिजे. ती साईडची पण अख्खी बेताडं फोडली होती आम्ही आत बाहेर करण्यासाठी कोळून जायला. अख्खी आता बेताडं बुजून टाकली. ही पण बेताडं अख्खी फोडली होती. मी अख्खी नाही तर थोडी दगडांनी फोडायची आणि असे गॅप करायचे. मी नाही का त्याच्यात पाय देऊन वर जाता येईल. ही बेटवीची झाडं, ह्या झाडाला फुलं येतात ना, त्या फुलांच्या पिपाण्या बनवता येतात. हे भारी वाटतं. इतकं भारी वाटतं शाळेत येऊन की विचारताच होईना. जेव्हा शाळेत होतं असं वाटायचं लवकर शाळा संपाव आणि बाहेर जाऊ. पण आता असं वाटतं की 30 दिवस खरं दिवस होतं. तुम्हाला पण तसं वाटतं का नाही? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे आमचा 9वी 10वीचा वर्ग हा होता. आणि इथं आमचं ऑफिस. ही मी आधी व्यायामशाळा होती आणि हे काहीतरी वेगळं होतं, पण तिथं आता शाळेला रूप दिलं त्याचं. पण मुंबईला असून पण हे शाळेत वर्गात बसलो. कसं काय? एकदा नाना आलो. वा, अरे आधी चालायचं. आधी ना आधी कोणाली पोर आली, आमची पण पाहुण्याची पोर आली की ह्या शाळेत येऊन बसायची. पण आता नाही कोणाला बसली. पण आता नाही. आमची इथं नवीन शाळा झाली. याच्या कामाचे आम्ही काम केलेत, पण ह्याच्यात कधी आम्हाला वाचता नाही आलं कारण की आमची 10वी होऊन गेली त्याच्यावर. लोकेशनला केलं तर काल आम्ही व्यायामाला आलतो. महारोमाला इथंच राहिला होता म्हणून नाही आले. त्या का अजून पण रुमाल तिथंच काही बोलावं दादा. खरंच आता रुमाल घेऊ आणि घरी जाऊ. मला वाटलं नेला कोणी गाडी पुसायला. एखाद्याला वाटलं असं खराब आहे म्हणून घेतला नसेल. हे दादा ऐक ना, हा आमच्या शाळेचा ग्राउंड होता. ऐक ना गंमत ऐक. हा आमचा शाळेचा ग्राउंड होता आणि आमचा अख्ख्या वर्ष टू वर्ष आहे ना पीटीचा क्लास इथं दगडी उचलायला जायचं. पीटीच्या क्लासला आम्हाला खाली आणायची आणि त्याला दगडी उचलायला लावायची. आणि आता इथं दगडी बघ. अरे दगडी मोठी झाली. आपण मोठं झालं दगडी मोठी झाली. अरे कधीच नाही आम्हाला कधी आलंय ना कधीच. आता आमच्या शाळेत सगळं खेळायचं असायचं पण आम्हाला खेळ नाही. आम्हाला येऊन दगडी गोळा करा. शेवटची 5 मिनिटं खेळा. आता काय खेळ? हा कायचं शेवटचं 5 मिनिटं. शाळा सुटली ना मग खेळायला थांबा. शाळेत यायच्या आले ना लवकर यायचं आणि मग खेळायचं. पण पीटीच्या क्लासला दगडी उचलायची नाही तर वर्गातच बसायचं. पण त्याच्यातच मजा होती. खेळायचं कोणाला तेव्हा आवडत होती एवढी. खो खो कबड्डी खेळण्यापेक्षा लोकांना दगडी उचलायची मजा यायची. बार्किंग होती.
ज्याचा काय ज्याचं मोठं ना हा, हे दगडी गोळा केलेले मग तो जाऊन सांग हा. मी एवढी मी एवढी गोळा केली त्याच्यातच आनंद. मग सर म्हणणार वा शाबाश, उद्यापासून तुला ओव्हर टाइम. उद्यापासून तुला ओव्हर टाइम. हा, शाळा सुटली की अर्धा तास आणि शाळा सुटायच्या आधी अर्धा तास, हे भरायच्या आधी अर्धा तास. तू कांता मंत्री झालाय का शाळेत असताना? तुला कांता मंत्री केलाय का? हा? मला हे काय शिस्त मंत्री ठेवला होता 1 वर्ष. मी कोण होतो माहितीये का? त्याच्या पुढे कधीच नाही ठेवला. मी कोण होतो माहितीये का? डस्टर मंत्री. आमचा तर लई दिवस झाला मोठा ब्लॉग येत नव्हता, पण आता रेग्युलर मोठा ब्लॉग येणार आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही शाळेत कोणते मंत्री होता ते पण नक्की सांगा.